गॅस सिलेंडर बुकिंग सारख्या किरकोळ कारणावरून संतापाचा स्फोट झाला आणि एजन्सी समोरच थेट हॉकी स्टिकने मारहाणीचा थरार उडाला. जवाहरनगर परिसरातील या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. माहितीनुसार गॅस सिलेंडर डिलिव्हरीबाबत फोनवरून सुरू झालेला वाद एजन्सींपर्यंत पोहोचला. सिलेंडर कधी देणार या प्रश्नावरून झालेल्या शाब्दिक चकमकीने अचानक हिंसक वळण घेतलं. संतप्त आरोपी एजन्सी समोर धडकला आणि चालकावर हॉकी स्टिकने हल्ला चढवला. हल्ल्यात चालक जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इतकंच नाही, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही मार बसल्याची माहिती समोर आली आहे. काही काळ एजन्सी समोर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गॅस सारख्या अत्यावश्यक सेवांवरून वाढणारे वाद आता थेट हिंसाचारात बदलत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. छोट्या कारणावरून पेटणारा राग किती मोठं रूप घेऊ शकतो याचं हे एक धक्कादायक उदाहरण ठरलं आहे.